ज्या अर्थी विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा आरोप केला आहे त्या आरोपात तथ्य असल्याशिवाय ते या महाराष्ट्राच्या सगळ्यांना समजणाऱ्या वाहिन्यांपुढे बोलणार नाही. आवडतं पण मुख्य सचिव हे पद तुम्हाला देखील माहिती आहे, तुम्ही मंत्री राहिलेले आहेत, इतकं जबाबदार पद आणि त्यांनी ॲफिडेव्हिट दिले म्हणजे फक्त बोलले नाही. तुम्ही विजय वडेट्टीवारांशी बोललात ना, मग अजून तुम्हाला काय पाहिजे? नाही, ज्या अर्थी विजय वडेट्टीवार बोलला त्या अर्थी तो सत्य बोलला. प्रतिक्रिया काय द्यायची त्याच्यात? दुसरा विचारा. महाराष्ट्रात अशा प्रकारचं कदाचित हे पहिलंच प्रकरण असावं. पहिला अहो सगळं पहिलंच असतं. तुम्ही पण आपण पण जन्माला येतो तेव्हा पहिलेच येतो. राजकुमार गोरे ते आता चिल्लर प्रश्न विचारणार. कोरटकरांच्या विरोधात आंदोलन चालू आहे. कोरटकरांना असं अजून अटक आहे, झालेली शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर आणि सोलापूरकर हे सरकार सहन कसं करतं? शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायची, शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत यायचं आणि शिवाजी महाराजांवरचा अपमान करणाऱ्यांना पोलीस संरक्षणामध्ये सुरक्षित ठेवायचा, हा या सरकारची दुहेरी नीती काय? आणि हे सरकार आल्यानंतर लोकांची हिंमत का वाढते की शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणं, शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समोर आणणं, शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाला खोटं ठरवणं हे सोलापूरकर कोरटकर का करतात? ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे. ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे, ज्याने शिवाजी महाराजांवर पहिला वार केला. कोण आहे हा कोरटकर? काय त्याची लायकी? कोण आहे हा सोलापूरकर? काय त्याची लायकी? आणि तो महाराजांवर बोलणार आणि सरकार त्याला संरक्षण देणार. औरंगजेबाच्या विरोधात मात्र कालपासून सत्ताधारी आंदोलन करतायत. मला काय अमोल मिटकरी पण आले इथे पायऱ्यांवरती, कोरटकर आणि इतर विषयांवर. असं आहे की ज्यांना शिवाजीराजेंबद्दल प्रेम आहे, महाराजांबद्दल प्रेम आहे, महाराष्ट्राच्या मातीबद्दल प्रेम आहे, त्याला प्रत्येकाला कोरटकर आणि सोलापूरकर डोळ्यात असा सलतोय. मग काय सल्ला अमोल मिटकरींना देणार तुम्ही? नाही, माझा काय सल्ला नाही. ते औरंग- त्यांच्या विचारधारेवर ठाम राहिले पाहिजेत एवढंच. औरंगजेबाच्या बद्दल मात्र कालपासून सत्ताधारी आंदोलन करतायत. आजही पायऱ्यांवर आंदोलन झालं. काल सभागृहामध्ये आरडाओरड करून सभागृह बंद पाडलं. दुटप्पी भूमिका आहे का? आम्हाला शिवाजी महाराजांवर बोलायचं आहे. तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचं धोरण स्पष्ट करा. आम्ही सगळेच औरंगजेबाच्या विरोधात आहोत, त्याच्यात काय मोठं आहे? पण शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्यांना तुम्ही पाठीशी का घालताय? शिवाजी महाराजांबद्दल बोला ना. त्या औरंगजेबाबद्दल जो बोलेल त्याला पाठवून द्या काळ्या पाण्याला. आम्ही कुठे नाही म्हणतोय, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण शिवाजी महाराजांचं काय करायचं? कल हमने अबू आदमी से उनके घर पर जाकर बात की. कल वो हाउस नहीं आए थे. ये किसने बोला आपको? आपने की? नहीं, कल हमने तो उनका बाइट किया वहाँ पर अबू आदमी जी का. तो उनका ये कहना है मेरे खिलाफ तुरंत मामला दर्ज हो जाता है, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ बयान देने वाले कोरटकर और राहुल सोलापुरकर, इनको पुलिस. तो हम वही सवाल पूछ रहे हैं कि हमारा दिल जिस नाम से धड़कता है, ये मिट्टी जिस नाम से पहचानी जाती है, वो शिवाजी महाराज के बारे में अपशब्द बोलने वाले सोलापुरकर और कोरटकर के ऊपर कोई कार्रवाई नहीं होती. ऊपर से पुलिस बाहर आती है और बोलती है ये बेगुनाह है, इन्होंने कुछ नहीं किया है, ये खामोखा मुसीबत में फंसे हुए हैं. ये पुलिस का काम नहीं है. पुलिस ने अपना काम करना चाहिए. कोरटकर नागपुर से फरार हो गया पुलिस के सामने. पुलिस को मालूम है वो कहाँ है. कल परसों गवत्ती में था, ऐसा सुना मैंने. कामाख्या दर्शन के घर में गया था. काल विरोधी पक्ष नेत्याचं पत्र देण्यात आलं. 2.5 वर्षाची मागणी केली आहे का आपल्या पक्षाच्या वतीनं? विरोधी पक्ष नेता पदासाठी 2.5 वर्षाची काही मागणी वगैरे करण्यात आलेली आहे का? काही मागणी करण्यात आली नाही. मग भास्कर जाधव यांना आपलं समर्थन आहे, तुम्ही सोबतच होता? नाही, समर्थन आहे, आहे समर्थन. चार्जशीट मध्ये 302 हा गुन्हा दाखल झालेला आहे. तर धनंजय मुंडे यांची जागा घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये आज माझ्याकडे खेड जिल्ह्यातील पाईक गावाचे शेतकरी आले होते. धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे मित्र राज घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी कमीत कमी 101 शेतकऱ्यांना फसवून
अनेक एकर जमीन त्या एरियामध्ये जमा केली आहे. काही शेतकरी जिवंत असताना त्यांना मृत दाखवले, काही मृत असलेले शेतकरी जिवंत केले, काहींना धमक्या दिल्या. असं म्हणत म्हणत गरिबाची 2 एकर 4 एकर 5 एकर जमीन या घनवट कुटुंबियांनी खाल्ली. ही कोणाच्या ताकदीवर खाल्ली? हा घनवट कोणाचा पार्टनर आहे? हा घनवट एका शुगर फॅक्टरीमध्ये वाल्मिक कराडचा पार्टनर आहे. ते सगळे शेतकरी आता बाहेर येऊन उभे राहिलेले आहेत की बिचाऱ्यांना आत येता येत नाही. कालपासून उपाशी तपाशी फुटपाथवरती झोपून बिचारे आलेले होते. त्यांच्या या ही सगळी त्यांची माहिती खरी तर मोठी माहिती आहे. शांताराम पुडेकर, मीराबाई सोनवणे, संतोष दगडू पिल्ले, दत्तात्रय बबन ठिगळे, रामभाऊ बाळा रोंदळ पाटील, लक्ष्मण महादेव शेवकरी, हे सगळे डुप्लिकेट कागदपत्र करून त्यांची जमिनी हडप केल्या आहेत या घनवटने. या घनवटची चौकशी करा, एवढीच मागणी आम्ही करणार आहोत. आता या धनवट यांचा धनंजय मुंडे यांच्याशी काय संबंध आहे आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर सुद्धा त्यांच्या काही कंपनी आहेत? हे सगळं असं हे आहे ना, लिंक आहे. टिंब 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 जोडत जा, अख्खं सर्कल पूर्ण होईल. शुगर फॅक्टरीमध्ये ते वाल्मिक कराडचे पार्टनर आहे. वाल्मिक कराड कोणाचे पार्टनर आहेत? A is equal to B, B is equal to C, 2 + 2 is equal to 4. सोपं गणित आहे. UBT has stake claim for LOP position. How do you take this? NCP is a party which We have always already spoken supported about. them. We have supported UBT. For entire tenure you will support. We are not talking about that as of now. We have supported them. नाही, असं म्हटलं जाते की 2.5 वर्ष तुम्ही पण मागितलं, जर विधानसभा अध्यक्षांनी संमती दिली विरोधी पक्षनेते पदाला तर? आता अध्यक्ष आत्ता विरोधी पक्षनेता होऊ तर द्या, नंतर बघू ना. एवढं काय घाई लागेल? मला असं वाटतंय की जेव्हा कोएलिशन गव्हर्नमेंट असतं तेव्हा त्या पक्षाला एक वेगळे अधिकार फक्त होतात. तसे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा गेला, त्या पक्षाची जबाबदारी होती. म्हणून माझ्या अंदाजाने आपले देवेंद्र फडणवीस हे थोडेसे सॉफ्ट होते की बाबा तुमचा निर्णय तुम्ही घ्या. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर घेतोय, तेव्हा ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजवलं की उशीर करू नका, राजीनामा घ्या, अख्खा महाराष्ट्र आपल्या अंगावर येतोय. मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. याच्यात काही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट दिसतंय. हे सगळ्यांचीच मागणी आहे, सहआरोपी करा. कारण का ज्याच्यातनं हे सुरू झालं ती खंडणी होती आणि बीजेपीची मागणी आहे. सहआरोपी करा ही बीजेपीची मागणी आहे. आमचं बीजेपीला समर्थन आहे या मागणीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.